इकडे वर खाली मागे पुढे संपूर्णपणे आपण प्रकाशाने भरून गेलेलो आहोत. त्या प्रकाशाला, प्रकाशाच्या सर्व सद्गुरूंना शरण जाऊया आणि प्रार्थनेने आजच्या ध्यानाला सुरुवात करू. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरु सद्गुरु चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टाङ्गराजमार्गे करोम्यहं. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः. प्राणनादतेजोऽहं नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक हरिहर ओम. आहे त्या स्थितीमध्ये थांबायचे. संपूर्णपणे प्रकाशाच्या जाणीवेमध्ये आपण स्थित होत आहोत. त्या प्रकाशाला शरण जाऊया. त्या प्रकाशाची कृतज्ञता व्यक्त करूया. दिव्य शांततेमध्ये आपण स्थित होऊया. ओम शांती शांती शांती. ही शांतता माझ्या मेंदूच्या ठिकाणी मला पूर्णपणे जाणवत आहे. माझं संपूर्ण शरीर या प्रकाशाने भरून गेलेले आहे. ओम शांती शांती शांती. ही शांतता माझ्या मज्जारज्जूमधून हळूहळू मी संपूर्ण माझ्या शरीराच्या खालच्या भागाकडे घेऊन जात आहे. ओम शांती शांती शांती. ही शांतता आता माझ्या मेंदूमधून, मज्जारज्जूमधून, माझ्या डोळ्यांमधून, माझ्या मुखामधून, माझ्या कंठामधून, माझ्या छातीमधून, माझ्या पोटामधून, ओटीपोटापर्यंत प्रत्येक पेशी, प्रत्येक ग्रंथी आणि प्रत्येक अवयव या दिव्य प्रकाशाने भरून गेलेला मी अनुभवत आहे. ओम शांती शांती शांती. ही शांतता आता आतकी खाली खाली माझ्या मांड्यांमधून, पोटऱ्यांमधून, पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये त्याची जाणीव मला होत आहे. ओम
शांतिः शांतिः शांतिः. ही शांतता पुन्हा मी माझ्या मस्तकाच्या वरील दिशेने घेऊन जात आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. ही शांतता माझ्या संपूर्ण शरीरामध्ये स्थित होताना मी आता अनुभवत आहे. हळूहळू ती शांतता पुन्हा मी उलट वर दिशेने घेऊन जात आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. ही शांतता माझ्या पोटऱ्यांमधून, मांड्यांमधून, ओटीपोट, पोट, छाती, गळ्यापर्यंत दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि मस्तकावर पूर्णपणे मला जाणवत आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. ही शांतता माझ्या श्वासामध्ये आता मला जाणवत आहे. माझा श्वास पहिल्या श्वासापेक्षा अधिक हलका अधिक हलका अधिक हलका होत आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. निश्वास स्थितीला मी येताना माझ्या शरीराची ती दिव्य स्थिती पूर्णपणे अनुभवत आहे आणि निश्वास स्थितीला येतानाच माझ्यामध्ये या दिव्य शांततेची दिव्य अनुभूती मी घेत आहे. या शांततेमध्ये स्थित होतानाच पुन्हा एकदा मी प्रकाशाला आणि प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंना शरण जात आहे. हे प्रभू, आपण सर्व शक्ती संपन्न आणि शाश्वत प्रज्ञेचे उगमस्थान आहात. या ठिकाणी सत्य, प्रेम आणि आशेचे शब्द उच्चारण्याची बुद्धी आम्हाला द्या. उच्च मंडलातील प्रकाश आम्ही मागतो. आमच्या मनाचे आणि वाणीचे असे नियंत्रण करू की या ठिकाणी सत्याशिवाय काहीही व्यक्त होणार नाही आणि या ठिकाणी पेरलेल्या बीजाला उत्तम आणि सुपीक जमीन लाभो आणि हे बीज अशा तऱ्हेने वृद्धिंगत हो की जे आज अंधकारात नैराश्यात खितपत पडले आहे ते खऱ्या आध्यात्मिक उन्नतीच्या तेजोमय प्रकाशात आणि आनंदाच्या भव्यतेमध्ये आणले जावं, अशी प्रभूचरणी प्रकाशाच्या चरणी प्रार्थना करत आहोत. या दिव्य शांततेमध्ये ज्या प्रकाशाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत त्या प्रकाशाला पूर्णपणे शरण आलेलो आहोत. प्रकाश प्रकाश प्रकाश. या प्रकाशाच्या दिव्यतेमध्ये माझे संपूर्ण शरीर सैल झालेले आहे, त्याची अनुभूती मी घेत आहे. माझ्या संपूर्ण शरीराचा आकार नाहीसा होऊन एका निर्गुण स्थितीला मी जातानाच स्वतःला अनुभवत आहे. जो प्रकाश माझ्यामध्ये आहे तोच प्रकाश माझ्या ह्या संपूर्ण शरीरातही मला जाणवत आहे. या प्रकाशाशी मी एकरूप होताना त्या प्रकाशातून स्वतःला एकरूप करून घेत आहे. माझे संपूर्ण शरीर हळूहळू हळूहळू पूर्णपणे विरघळून गेले आहे. माझ्या संपूर्ण शरीराची जाणीव हळूहळू पूर्णपणे नाहीशी होत आहे. याही स्थितीमध्ये माझी संपूर्ण जाणीव मात्र टिकून आहे. शरीर नसलेल्या अवस्थेमध्ये या दिव्य जाणीवेची जाणीव मी अनुभवत आहे. ज्या सर्वात सुंदर गोष्टी आहेत त्या सर्वात सुंदर गोष्टीची जाणीव मला याच प्रकाशातून होत आहे. ज्या प्रकाशाशी मी एकरूप होतो तो प्रकाश म्हणजेच मी झालेलो आहे आणि याच प्रकाशातून मला शारीरिक पूर्णत्व अनुभवण्यास येत आहे, मानसिक पूर्णत्व अनुभवण्यास येत आहे, आध्यात्मिक पूर्णत्व मला अनुभवण्यास येत आहे. मी मानवी रूपातील परमेश्वर आहे याची जाणीव माझ्या ह्या श्वासामध्ये स्थित होता. म्हणून मानवी रूपातील परमेश्वर मी आहे याची जाणीव मी या प्रकाशातून घेत आहे आणि याच प्रकाशातून मला ज्ञात असलेल्या सर्वश्रेष्ठ विचारांशी एकरूप होण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून मी परमात्मा आहे. परमात्मा जे काही आहे तेच मी आहे आणि तोच परमेश्वर या इथेच आहे. या इथे माझ्या संपूर्ण हृदयामध्ये मला अनुभवण्यास येत आहे.
माझ्या मनामध्ये मला तो अनुभवण्यास येत आहे. माझ्या पूर्ण अस्तित्वात मला तो जाणवत आहे. माझ्या पूर्ण शरीरात सुद्धा मला तो जाणवत आहे. म्हणून या प्रकाशाला मी प्रार्थना करतो, हे प्रकाशरूपी भगवंता, मला तुम्ही दर्शन द्या, कारण तुम्ही माझ्या जीवनाचे नियामक आहात. तुमचे संपूर्ण रूप मला दाखवा. हे रूप पाहण्याची मी वाट पाहतो. मी सर्व ऐकत आहे. हे सर्व मी माझ्या अंतर्मनात पाहत आहे. म्हणून मी स्तब्ध आणि निश्चल आहे. आणि या माझ्या मानवरूपाच्या शरीरामध्ये म्हणजेच जागृत मंदिरात कार्यरत असलेल्या तुमच्या स्वरूपाची मी जाणीव घेत आहे. तुमच्या दर्शनाची मी वाट पाहत आहे. म्हणून मी या साधनेचा निश्चय करतो की परमेश्वर जे काही आहे तेच मी आहे, याची जाणीव माझ्यामध्ये निर्माण होऊ द्या. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मेव अहम अस्मी, ही जाणीव माझ्यामध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठीच मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. म्हणून हळूहळू मी प्रत्येक मानवामधला असलेला परमेश्वर ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. कारण माझ्यासमोर बसलेले सर्व मानव, सर्व जीव परमेश्वराचे रूप आहेत, ही जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. म्हणून मी सुद्धा मानवी रूपातील परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे, याची जाणीव मी ह्या प्रकाशातून अनुभवत आहे. मी या प्रकाशात पूर्णपणे शरण आलेलो आहे. ज्या प्रकाशातून हे दिव्यत्व माझ्यामध्ये येत आहे, त्या दिव्यत्वाशी मी आता पूर्णपणे एकरूप झालेलो आहे. आणि हाच प्रकाश माझ्यामध्ये दिव्य यौवन निर्माण करत आहे. आता हे यौवन म्हणजे काय, तर माझ्या शरीराची आणि मनाची अशी एक अवस्था की जी साधनेसाठी संपूर्ण अनुकूल होऊन मला करण्यासाठी उद्युक्त करते. अशा तारुण्यामध्ये मी त्या यौवनामध्ये स्थित झालेलो आहे. आणि तसा मी प्रयत्नही आता याच ध्यान साधनेतून करत आहे. कारण माझ्या जीवनाचे खरी प्रतिबिंब आहे तेच म्हणजे यौवन आहे, तारुण्य आहे. याचा मी संपूर्ण साधनेमध्ये अवलंब करून त्याचा सातत्याने मागोवा घेऊन त्याचा साक्षात्कार माझ्या जीवनामध्ये प्रगट व्हावा, यासाठी ही साधना करत आहे. तो प्रकाश माझ्या यौवनदायक श्वसन प्रकारातून मी प्राप्त करून घेण्यासाठी, त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी रोज सातत्याने शरीर, मन आणि अध्यात्म तिन्ही स्तरावर प्रयत्न करून त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे. कारण यातूनच माझ्या संपूर्ण शारीरिक संतुलन, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती याचं एकत्रित त्रिकोण घडून येणार आहे, याची जाणीव मला हाच प्रकाश करून देत आहे. म्हणून मी या दृढनिश्चयाने प्रेरित होऊन या साधनेच्या मार्गावर गुरूंच्या कृपेने पुढे पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. कारण या साधनेवर असणारी गुप्त आणि अतिशय पवित्र अशी रहस्य आणि ही शास्त्र यातून मी शिकून त्याचा अवलंब करून मी मानवी रूपातील परमेश्वर आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. प्रकाश, हा प्रकाश मी ज्या शब्दांच्या माध्यमातून समजून घेतो ते शब्द मला विचार करण्यास उद्युक्त करत आहे. आणि अशा सखोल विचारांच्या द्वारे शिकणे आणि पुढे कृतीत आणणे म्हणजे योग्य जाणीवेमध्ये स्थित होणे, याची जाणीव मला याच ध्यानातून प्राप्त होत आहे. म्हणून मी आता अंतर्गत विचार करतो. मी जे शब्द वापरतो त्याचा यापुढे मी सखोल विचार करणार आहे. कारण मला ऐकू येणारा आवाज हेच माझ्या जीवनाचं साध्य आहे. माझ्यातील परमेश्वराचा तो शब्द आहे, माझ्या साधनेचा तो नाद आहे. आणि या नादामध्ये असणारी दिव्य शांतता मी अनुभवत आहे. कारण शांतताच हे शब्दाचं सुवर्ण आहे. म्हणून मी या शांततेमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करत आहे. याच शांततेमध्ये येणारा प्रत्येक विचार मी शब्दानुसार पाहतो, त्याच्यावर विचार करतो आणि कृतीला उद्युक्त होतो. तो प्रकाश, ती जाणीव याच शब्दातून माझ्यामध्ये व्यक्त होत आहे. हळूहळू या प्रकाशाशी एकरूप होताना मी स्वतःला अनुभवतो. जो प्रकाश माझ्यामध्ये विकसित होत आहे तो प्रकाश मला संतोष, कृतज्ञता आणि आदर यामध्ये स्थित करत आहे. आणि या सर्वांसाठी प्राण हेच माझ्या जीवनाचं मुख्य रहस्य आहे. प्राण हेच जीवन आहे. ही जाणीव माझी बाह्य विश्वाशी अनुभव आपल्याला करून देते, त्याचप्रमाणे माझ्या अंतर्विश्वाशी जोडण्यासाठी सुद्धा मला मदत करत आहे.
आणि याच गतिमान जाणीवेतून ज्या प्राणाशी मी जोडला जातो ते प्राण म्हणजेच माझ्या जीवनाचं संपूर्ण रहस्य असल्याची जाणीव मला होत आहे. अशा ह्या प्राणाच्या पूर्ण ज्ञानानेच परमेश्वराचे सर्व व्यापकत्व, सर्वज्ञत्व आणि शक्तित्व याचं रहस्य मला याच प्रकाशातून समजून येत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा, दिव्य प्रकाशातील या शक्तित्वाचं रहस्य समजून घेण्यासाठी, विश्वाशी असणाऱ्या सुसंबंध जीवन जगण्यासाठी विश्वाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव मला हा प्रकाश म्हणजेच हा प्राण करून देत आहे. कारण प्राण हेच जीवन आहे. प्राण हीच अखिल विश्वातील सर्वात जवळची असणारी माझी वस्तू आहे. परमेश्वरी नियमांची अंमलबजावणी ही या प्राण मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. अशा या प्राणाच्या पूर्ण ज्ञानाने माझ्या ब्रह्मविद्येच्या जीवनाची गुरुकिल्ली मला सापडलेली आहे. इतर कोणत्याही अभ्यासापेक्षा किंवा साधनेपेक्षा प्राण साधनेचा अभ्यास व साधना अत्यंत जलद गतीने मला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे आणि योग्य जाणीवेमध्ये मला स्थित करणार आहे याची जाणीव मला याच प्रकाशातून होत आहे. म्हणून ह्या प्रकाशाची जाणीव घेत घेत मी साधनेमध्ये अखंडत्व येण्यासाठी प्रकाशाला आणि प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंना प्रार्थना करत आहे. जो प्रकाश माझ्यामध्ये आहे तोच सर्व प्राणी मात्रांमध्ये असल्याची जाणीव मला हळूहळू होऊ लागली आहे. आणि अत्यंत जलद गतीने आध्यात्मिक जाणीवेमध्ये जाण्यासाठीच मी प्राणाची साधना करत आहे. या प्राणाचे मी नियमन करण्यास शिकत आहे. कारण हा प्राण अखंड आहे. तो प्राणच मला आनंदी आणि उत्साही आणि निरोगी ठेवतो याचीही जाणीव मला हाच प्रकाश करून देत आहे. मी या प्रकाशाला पूर्णपणे शरण आलो आहे. कारण याच प्राणातून सर्व शारीरिक रोग, सर्व शारीरिक आजार आपोआप दूर होतात आणि शरीराचे रक्षण करतात याचीही जाणीव मला याच प्राणसाधनेतून होत आहे. म्हणून मी या ध्यानसाधनेमध्ये प्राणशक्तीबाबत अधिक विचार काय आहे या जाणीवेमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करत आहे. हा श्वास आत येताना ज्या फुफ्फुसांमध्ये ही प्राणशक्ती तयार होते आणि जीवन जगण्यासाठी जी अद्भुत असणारी सजीव चेतना निर्माण करते त्या चेतनेकडे मी लक्ष देतो. त्या चेतनेची जाणीव मला माझ्यामध्ये येणाऱ्या श्वासामधूनच होत आहे. हा श्वास म्हणजेच माझा प्राण आहे, माझी जाणीव आहे. आणि आता मी या साधनेच्या पूर्वी कसा होतो आणि आता मी कसा आहे याचाही अनुभव घेतो. जेव्हा मी श्वासाची साधना अर्थात ब्रह्मविद्येची साधना करत नव्हतो तेव्हा माझी श्वास घेण्याची पद्धती आणि जेव्हा मी प्राणसाधनेमध्ये आलो अर्थात ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये आलो तेव्हा माझी श्वास घेण्याची पद्धती यामध्ये जो काही फरक आहे याचे मी चिंतन करत आहे. या चिंतनातून मला जाणीव होते साधनेच्या पूर्वी मी जो श्वास घ्यायचो त्याच्यामध्ये माझी योग्य जाणीव नव्हती. जसा आहे तसा चालू होता, त्याच्यावर माझं नियंत्रण नव्हतं. परंतु जसं मी या ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये प्रवेश केला आणि एक एक पायरी पुढे जाऊ लागलो तेव्हा हा श्वास दीर्घ घ्यायला पाहिजे, योग्य जाणीवेने घ्यायला पाहिजे आणि योग्य असा दीर्घ घेऊन त्याचं प्राणशक्तीमध्ये रूपांतर करून शारीरिक असणारी प्राण ऊर्जा वाढवली पाहिजे याची जाणीव मला या प्रकाशातून या चिंतनातून होत आहे. या सर्वांची नोंद ठेवण्याचं मी काम नियमितपणे करत आहे. कालच्यापेक्षा आज झालेली सुधारणा मी नोंद करत आहे. कारण हा प्राणच माझ्यातली दिव्य शक्ती हळूहळू विकसित करून माझ्या स्वस्वरूपाची जाणीव मला करून देत आहे. आणि या प्रकाशाबरोबर असणारा नाद हेही माझ्या जीवनाचे एक उगमस्थान आहे. म्हणून मी ह्या प्राणशक्तीबरोबर प्राण आणि नादशक्तीचं एकत्रीकरण कसं होतं याचाही अनुभव घेत आहे. नादशक्तीमध्ये विचार केला तर विश्वाच्या निर्मितीचा पहिला नाद म्हणजे ओंकार आहे. हेच मूळ आहे, तो ध्वनी आहे, नाद तत्वाचं मुख्य केंद्र आहे याची जाणीव मला याच प्रकाशातून होत आहे. सुरुवातीला हा फक्त केवळ शब्द होता आणि तो शब्द परमेश्वराशी होता. म्हणून हा शब्द म्हणजेच परमेश्वर आहे. आणि दैनंदिन जीवनात याच साधनेतून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिरतेसाठी ओंकार साधना माझ्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असली जाणीव मला याच प्रकाशाच्या अर्थात ब्रह्मविद्येच्या साधनेतून होत आहे. माझ्या कानांना जो जो नाद ऐकू येतो तोच नाद, तोच आवाज आहे
आणि अनुभवाने मी ह्या साधनेतून असे शिकलो आहे की प्रत्येक आवाजाचे कारण हे त्याच्या उगमस्थानापासूनच बाहेर पडत असते, याची जाणीव मला या प्रकाशातून होत आहे. कारण या आवाजाशिवाय जो आवाज होतो त्याच्यामागे एक विशिष्ट लक्षणसुद्धा असते. या लक्षणातून निर्माण होणारे भिन्न भिन्न ध्वनीसुद्धा ओळखण्याचा मी या साधनेतून प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक वाद्याचं एक वैशिष्ट्य असतं, त्याच्यातून वेगळा नाद निघतो, त्याचप्रमाणे ओंकाराचा सुद्धा एक वेगळा नाद आहे, तो मी आता सहजपणे ओळखू शकतो. ज्याप्रमाणे तुतारी, वासरी, सतार, पेटी यांचे जे वेगवेगळे नाद निघतात, त्याचप्रमाणे ओंकाराचा एक स्वतंत्र नाद निघतो आणि प्रत्येक आवाजातला फरक आणि त्या आवाजातून निर्माण होणारी नादशक्तीसुद्धा वेगवेगळी आहे, याची जाणीव मला होत आहे. एकल वाद्याचा निघणारा नाद आणि एकत्रित वाद्य निघण्याचा नाद यातीलही फरक मला याच प्रकाशातून होत आहे. ज्याप्रमाणे एखादी झांज एकत्रित वाजतात, घंटा एकत्र वाजतात, ढोल एकत्र वाजतात, अनेक तबले एकत्र वाजतात, यातून निर्माण होणारा नादसुद्धा वेगळा आहे आणि तो नाद या साधनेशी एकरूप होतानाच त्या विशिष्ट लयीत आणि विशिष्ट आघातामध्ये अंतर ठेवून वाजवल्यास त्या ध्वनीचा आपल्या उत्तम आणि योग्य परिणाम होतो, याची जाणीव मला याच प्रकाशाच्या नादाने करून दिली. प्रत्येक आवाज हा एकमेकांहून भिन्न असतो, त्याच्यामध्ये सूक्ष्म असे फेरफार असतात, तेही आता मला या साधनेने ओळखू शकतो. मात्र प्रत्येक नादातून निर्माण होणाऱ्या भावना, संवेदना मात्र वेगवेगळ्या असू शकतात, याची जाणीव मला या प्रकाशात. मी या प्रकाशाशी आता पूर्णपणे एकरूप झालेलो आहे. तो प्रकाश आणि तो नाद ही जीवनाची रहस्य मला याच ध्यानातून प्राप्त होत आहे. म्हणून मी प्रकाशाच्या सर्व सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करत आहे. म्हणून ही साधना करत असताना माझ्यामध्ये निर्माण होणारं नादब्रह्माचं मंडल मी अनुभवत आहे. जीवनाचा व्यापक विचार मांडताना माझ्यामध्ये झालेलं हे नादब्रह्माचं मंडल मी अनुभवत आहे. म्हणून मी साधनेमध्ये बदल करतो. माझ्या जिभेवर म्हणजे बोलण्यावर मी नियंत्रण ठेवतो. जे खरे नाही त्या ठिकाणी मी मौन पाळतो. जे योग्य आहे त्या ठिकाणी मी व्यक्त होतो. त्यातून योग्य नाद निर्माण होईल याची जाणीव मी ठेवतो. या नाद म्हणजेच माझ्या जीवनाचा प्रकाश आहे, तो मला जागृत करत आहे, याची जाणीव मी घेतो. मी ह्या प्रकाशाला पुन्हा शरण जातो. हा प्रकाश मी वेगळ्या रूपाने पाहतो. बाह्य प्रकाशामध्ये जेव्हा मी सूर्याकडे पाहतो तेव्हा मला सुरुवातीला माझ्या डोळ्यांच्या समोर अंधारून येते, परंतु हळूहळू सरावाने हा अंधार हळूहळू नाहीसा होतो. म्हणजेच माझ्या शरीरातून निर्माण होणाऱ्या नेत्रांची शक्ती वाढल्याची जाणीव मला हा प्रकाश करून देतो. या प्रकाशात हळूहळू मी तीव्र प्रकाशातून अंतरप्रकाशामध्ये स्थित होत आहे. हा प्रकाश माझ्या अंतरचक्षुच्या मनपटलावर सातत्याने राहावा, अशी मी प्रकाशाला प्रार्थना करत आहे. या आंतरिक प्रकाशात माझ्यामध्ये जीवनामध्ये असणारा भ्रमाचा काळोख हळूहळू नाहीसा होऊन त्याचं परिवर्तन माझ्यामध्ये ज्ञानप्रकाशात व्हावं, अशी मी प्रकाशालाच प्रार्थना करत आहे. या तंत्राचा मी काळजीपूर्वक सराव करून यामध्ये स्थित होण्यासाठी सातत्याने सराव करून या प्रकाशाची कृपा संपादन करणार आहे. म्हणून सूर्यापेक्षाही असणारा हा तेजस्वी अंतरप्रकाश माझ्यामध्ये निर्माण व्हावा, असा हा सर्वश्रेष्ठ प्रकाश याच साधनेतून मला प्राप्त होणार आहे, याची जाणीव मला होत आहे. अशा ह्या अविनाशी तत्वाशी मी पूर्णपणे जोडला गेलेलो आहे. या अविनाशी तत्वाशी जोडताना माझ्या जीवनाचे पूर्णत्व काय आहे त्याची जाणीव मला होत आहे. प्रकाश, प्राण आणि नाद या तिन्ही ठिकाणातून येणारी शक्ती मला प्राप्त होत आहे. या प्रकाशाच्या नादातून जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करत असताना मी प्रकाशाचं यौवन, प्रकाशाचं सौंदर्य आणि प्रकाशाचा आनंद प्राप्त करत आहे. प्रेम, प्रज्ञा आणि तेज यामध्ये मी स्थित होत आहे. या प्रकाशासाठीच मी जगत आहे. मानवतेचे रक्षक हळूहळू होताना मी या प्रकाशाशी जोडला जात आहे. म्हणून मी या प्रकाशाचा प्रक्षेपक होत आहे. या प्रकाशाचा दाता मी होत आहे. मी सदैव जागरूक राहून या साधनेशी एकरूप होताना माझ्यामध्ये असणारं दिव्यत्व प्राप्त करण्यासाठी
मी खरोखरपणे माझ्या भाषेचा योग्य वापर करून माझ्या आवाजामध्ये योग्य नाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकाशात माझ्यामध्ये निर्माण झालेली शक्ती मला कायमस्वरूपी मिळावी आणि माझ्या स्वस्वरूपाची ओळख मला व्हावी, अशी प्रार्थना मी या प्रकाशाला करतो. या प्रकाशातून दिव्यत्व झालेलं प्रकाशाचं ज्ञान माझ्यामध्ये जी शांतता निर्माण करत आहे, त्या शांततेशी मी पूर्णपणे एकरूप झालेलो आहे. हा प्रकाश मला सांगत आहे की माझ्या आयुष्याचा स्वामी मी झालेलो आहे आणि जे जे करण्याची आता मला इच्छा या प्रकाशाने दिली आहे ते करण्याचा मी पूर्णपणे निश्चय गुरूंच्या कृपेने केला आहे. म्हणून मला अतिशय आनंदी वाटत आहे. मला यापूर्वी कधीही असे वाटलेच नव्हते, परंतु आता मला माहीतही झाले आहे की माझ्या अस्तित्वाच्या सर्व शक्तीनिशी मी हे जाणून घेत आहे की माझ्या आयुष्याचा स्वामी मी आहे. याच भावनेची प्रगट राहून मी ह्या प्रकाशाशी एकरूप होण्याची ब्रह्मविद्येचे साधन निष्कपटपणे करण्याचा संकल्प केला आहे. कारण यातूनच माझ्या कल्पनाशक्तीचा, माझ्यातील सुरक्षित शक्तीचा, माझ्यातील सुरक्षित प्रज्ञेचा विकास होणार आहे आणि ही सुरक्षित प्रज्ञाच माझा एक आविष्कार आहे. म्हणून मी या अंतःकरणाचा प्रकाश माझ्यामध्येच पूर्णपणे विकसित करत आहे. त्या प्रकाशात पूर्णत्वाकडे जाताना मी प्रकाशाच्या सर्व सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करत आहे. ज्या प्रकाशाने मला हे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाशी मला एकरूप ठेवून कायम प्रकाशमय ठेवावं. ज्या प्रकाशाने माझं जीवन कृतार्थ होईल, अशा प्रकाशाला मी अखंड कृतज्ञता करून शब्दाच्या माध्यमातून जो प्रकाशाचा, नादाचा आणि प्राणाचा विचार मला प्रकाशाने दिला, तो माझ्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कृतीत येवो, अशी प्रकाशाला आणि प्रकाशाच्या प्रदात्या सद्गुरूंना मी प्रार्थना करत आहे. त्या प्रकाशाशी मी आता पूर्णपणे एकरूप होऊन माझ्यामधील दिव्यत्व मी अनुभवत आहे. म्हणून या प्रकाशाला मी कृतज्ञताने शरण जात आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका. हरिहर ओम. आहे त्या स्थितीमध्येच थांबायचं. शब्दाच्या माध्यमातून आपल्यात निर्माण झालेली जाणीव कृतीच्या स्तरावर आणण्यासाठी प्रकाशाला, प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंना प्रार्थना करूया. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली सर्व ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरनं फिरून घ्या. आजच्या उपस्थितीत गुरुध्यान वर्गात सामील झालेले सर्व प्रकाशाचे अधिकारी, सर्व साधकांची अखंड कृतज्ञता. पुन्हा एकदा दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली ऊर्जा पुन्हा एकदा फिरून घ्या. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरिहर ओम. हरिहर ओम. हरिहर ओम. हरिहर ओम सर. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरिहर ओम.